राजगुरुनगर नगरपरिषदेच्या प्रचाराला आता रंगत आली आहे। प्रचार जोरात सुरू आहे आणि आज आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवाजी मांदळे आहेत। ते मागं नगराध्यक्ष म्हणून देखील तुम्ही काम पाहिलंय। माझा हे प्रश्न विचारायचा की राजगुरुनगर नगरपरिषदेचा जेव्हा विचार करतो, एवढी मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी, ट्रॅफिकची समस्या वगैरे आहे, तुमच्या मते जनतेला जे मुख्य प्रश्न भेडसावत आहेत, ज्याचा सामना करावा लागतोय, असे कोणते प्रश्न आहेत आणि त्याचा तुम्ही कशा प्रकारे ते सोडवणार आहात? या राजगुरुनगर शहराचा मुख्य प्रश्न आहे पाणी प्रश्न, जो की मी नगराध्यक्ष झाल्यानंतर नोव्हेंबर 2017 मध्ये मी नगराध्यक्षाच्या पदावर नगराध्यक्षाचं पद स्वीकारलं आणि त्याच्यानंतरच एक मार्चमध्ये आपण इथं पिण्याच्या पाण्याची योजना राज्य शासनाच्या माध्यमातून आदरणीय पुणे जिल्ह्याचे त्यावेळेचे पालकमंत्री गिरीशजी बापट साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून इथं जवळपास 18 कोटीची पाणी योजना मंजूर करून घेतली। पाणी योजना मंजूर करून घेतल्यानंतर 3 ठिकाणी नवीन 3 पाण्याच्या टाक्या, चासकामान धरणावरनं पाण्याची लाईन आणि प्रत्यक्ष गावातली सगळ्या गावातली पिण्याच्या पाण्याची वितरण व्यवस्था, त्याच्यावरचे कनेक्शन, अशा ती योजना आता पूर्णत्वाकडे जात आहे। जवळपास 2 टाक्या पाण्याच्या चालू झालेल्या आहेत, शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या टाक्या चालू झालेल्या आहेत। फक्त आता तिथं दिवसाआड पाणी येतं आहे, कारण आणखीन एक आपला जिथनं आपण पाणी उचलतो आहे चासकामान धरणामधनं, जिथं जॅकवेल आहे, जॅकवेलपासनं तर WTP पर्यंत एका नवीन लाईनचं काम चालू आहे। ते कामसुद्धा फार तर 1-1.5-2 महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि मग राजगुरुनगर शहराला रोजच्या रोज मुबलक पूर्ण दाबाने स्वच्छ पिण्याचं चांगलं आरोग्यदायी पाणी 100% येईल। त्यामुळे आता पाण्याचा प्रश्न हा पूर्णत्वाकडे जात आहे। आता दुसरा प्रश्न आहे ह्या शहरामध्ये की कचऱ्याचा प्रश्न आहे। तर कचऱ्याच्या प्रश्नावरती सुद्धा मी माझ्या नगराध्यक्षाच्या कार्यकाळामध्ये 16 घंटा गाड्या राज्य शासनाकडून मंजूर करून घेतल्या। वर्गीकरणासाठी 2 पत्रा शेड आपल्या अण्णाभाऊ नगरमध्ये आणि पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूला केलेले आहेत आणि आत्ताचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांनी टाकळकरवाडीसारख्या ठिकाणी कचरा निर्मूलनाचा जो प्रकल्प आहे त्याच्यासाठी जागा मिळवली आहे, पण ती काही कारणाने आत्ता वादाच्या याच्यात सापडली आहे। म्हणजे त्याच्यामध्ये समोरच्या टाकळकरवाडीच्या लोकांनी त्याच्यामध्ये कोर्टामध्ये दावा केलेला आहे। पण आपण ज्या वेळेला नगराध्यक्ष होऊ त्यावेळेला हा प्रश्न आपण सोडू आणि हे शहर स्वच्छ सुंदर बनवण्यासाठी कचरा वर्गीकरणाचा जो प्रकल्प आहे तो एक चांगला प्रकल्प या शहरासाठी आपण उभा करू, जेणेकरून त्याच्या कचऱ्याच्या वर्गीकरणामधून वीज निर्मिती होईल, अशा प्रकारचे प्रकल्प आपण या शहरासाठी उभे करणार आहे। निश्चितच तुम्ही एक प्रश्न सांगितला, कचऱ्याचा, पाण्याचा प्रश्न देखील सांगितला, त्याच्यावर तुम्ही काम करत आहात, काम करणार आहात। यासोबतच मी पाहतोय की राजगुरुनगर जे शहर आहे, बाह्यवळण रस्ता झाला आहे, बाहेरच्या ट्रॅफिकचा प्रश्न सुटला आहे, पण अंतर्गत जे रस्ते ते छोटे आहेत आणि मग पार्किंगच्या समस्या असतील, इथं ट्रॅफिक जामचे प्रश्न आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आपण पाहतो। याच्यावर काही उपाययोजना करता येतील का? याच्यावरती नक्कीच मी नगराध्यक्षाच्या कार्यकाळामध्ये याच्यावरती उपाययोजना केली होती, जेणेकरून पंचायत समितीची जी जागा आहे, जिल्हा लोकल बोर्डाची जी जागा आहे, नगरपालिकेच्या मागच्या बाजूला तहसीलदार कचेरीची जागा आहे, आपल्या जुना मोटर स्टँडला बाजार समितीची जागा आहे, त्याच्यानंतर याच्या मच्छी मार्केटच्या समोरच्या बाजूला जे कलेक्टर गायराने, असे जिथं आपल्याला वाहनतळ आणि पार्किंग करता येईल अशा जागा शोधून त्याचा ठराव करून तिथं प्रत्यक्षात काम पण चालू केलं होतं, जेणेकरून रोडला जे पथारीवाले लागतात त्या पथारीवाल्यांसाठी एक मार्केट तयार करायचं, मार्केट यार्ड आणि मुस्लिम समाजाची जी जागा आहे त्या म्हणजे आपल्या मच्छी मार्केटपाशी, तर तिथं हे सगळे पथारीवाल्यांचं एक स्वतंत्र मार्केट तयार करायचं। रोडला कुणी गाड्या लावायच्या नाही आणि सगळं मार्केट त्या जागेवरती न्यायचं होतं पूर्णपणे, पण त्या जागेमध्ये काही लोकांनी अडचणी आणल्या आणि तिथंसुद्धा कोर्टाचा दावा चालू करून दिला, त्यामुळे ते काम त्या काही गोष्टी आपल्याला करता आल्या नाही। पण येणाऱ्या काळामध्ये
पार्किंगचा सुद्धा प्रश्न मार्गी लागला तर शहरामध्ये वाहतुकीची समस्या भेडसावणार नाही, ती पूर्णत्वास जाईल. निश्चितच स्वच्छ सुंदर राजगुरुनगर शहराचा जो तुम्ही एक स्वप्न पाहिलं आहे ते नक्कीच ते पूर्ण हो आणि त्यासाठी तुम्हाला न्यूज अनकटकडनं शुभेच्छा. थँक्यू.